विद्यार्थ्यांनो नमस्कार. मागच्या तासिकेमध्ये आपण अरिस्टॉटलच्या विचारांचं अध्ययन पाश्चिमात्य राजकीय विचारवंत या अभ्यासक्रमामध्ये आपण करत होतो. पाश्चिमात्य राजकीय विचारवंत ज्यामध्ये अरिस्टॉटल हे एक अतिशय महत्त्वाचे असे राजकीय विचारवंत होते. या विचारवंतांनी जे विचार विशद केलेले आहेत त्या विचारांची प्रासंगिकता बघत असताना इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये ज्या विचारांची राजकीय परंपरा निर्माण झाली होती त्या विचारामध्ये अरिस्टॉटलच्या विचारांचं काय महत्त्व होतं या बाबतींची आपण चर्चा करणार आहोत. इसवी सन पूर्व 4थं शतक या शतकामध्ये ग्रीक राजकीय विचारांची जी एक आगळीवेगळी परंपरा निर्माण झाली होती त्या परंपरेमध्ये खऱ्या अर्थाने सॉक्रेटिस, प्लेटो आणि अरिस्टॉटल या तीन विचारवंतांचा विचार केला जातो. या तीन विचारवंतांच्या विचारांचा तुलनात्मक अभ्यास केला तर प्रत्येकाचं योगदान हे कशा प्रकारे राज्यशास्त्राला लाभलेलं आहे याची सुद्धा चर्चा करणं गरजेचं आहे. या विचारवंतांनी जेव्हा राज्यशास्त्रासाठी योगदान देतात त्या योगदानाची भूमिका काय होती असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला पाहिजे. एखादी भूमिका बघत असताना त्या विचारवंतांनी जे डोनट केलेलं आहे, जे विचार म्हणून समाजासाठी त्यागलेले आहे त्या विचारवंताचा, त्या विचारांचा आणि त्यांच्या कृतींचा वारंवार समाजामध्ये अभ्यास केला जातो. मग ते सॉक्रेटिस असतील, प्लेटो असतील की अरिस्टॉटल असतील, या तिघांच्या विचारांची तुलना केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की हे तिन्ही विचारवंत आपण का अभ्यास करू. BA तृतीय वर्ष म्हणजे राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमाचं हे विद्यार्थ्याच्या जीवनातील पदवी अभ्यासक्रमाचं शेवटचं वर्ष. आणि जेव्हा विद्यार्थी या विचारांचा अध्ययन करतील तेव्हा प्रत्येक विचारवंताने काय विचार मांडले याचा सुद्धा त्याने विचार केला पाहिजे. पहिल्यांदा आपण बघू सॉक्रेटिस. सॉक्रेटिस कोण होते? सॉक्रेटिस हे अथेन्स नगराचेच नागरिक होते. आता नागरिक म्हणजे काय? त्यांना आपण नागरिक का म्हणतो? मग हे कन्सेप्ट का होते असावे? जेव्हा आपण सॉक्रेटिसच्या कालखंडातील जीवन अभ्यासतो हे अभ्यासत असताना आपण त्या काळामध्ये काही जीवन बघितलेलं नाहीये, कारण तो इसवी सन पूर्व 4थ्या शतकाचा काळ आहे आणि आजचं 21वावं शतक आहे. मग हे अध्ययन कसं करतो? जे विचार रूढी प्रथे परंपरापराने लिखित कृतीतून विचारातून जे टिकून आहे त्या विचारांचं अध्ययन करून आपण हे विचारांचं अध्ययन करतो. मग हा स्रोत कसा मिळवावा लागतो? हा स्रोत मिळवत असताना ज्या मूळ गाभ्यांचा अभ्यास जे ग्रंथ केलेले आहेत आणि त्या ग्रंथांना जी मान्यता मिळालेली आहे त्या ग्रंथांचा आधार घेत घेत आपण अभ्यासक्रमामधून सॉक्रेटिस हे विचारवंत अभ्यासत आहोत. तर त्या काळातील जे विचारवंत आहेत सॉक्रेटिस, हे सॉक्रेटिस त्या सामाजिक जीवनामध्ये, त्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये
जो मनुष्य जीवन जगत होता त्या मनुष्याच्या स्वातंत्र्याला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. त्यांनी जे विचार मांडण्यात आहेत त्या विचारामध्ये व्यक्ती कसा स्वावलंबी जीवन जगेल या ध्यासापोटी त्यांनी विचार स्पष्ट केलेले आहेत. मग सॉक्रेटिसची भूमिका काय होती? सॉक्रेटिसची भूमिका हीच होती की त्या नगराज्यामध्ये जीवन जगणारा, मग तो वयोवृद्ध मनुष्य असेल किंवा युवा बालक असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, श्रीमंत असेल, मजूर काम करणारा, गरीब असेल, या प्रत्येकाला त्यांनी त्यांचे अधिकार देण्याची हक्काची मागणी केलेली आहे. आणि जी मागणी केलेली आहे ही मागणी करून तिथे थांबत नाही, तर हे हक्क कसे त्या मनुष्याला मिळतील याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहे. ते कोण देणार? मग हे हक्क कोण देणार ही जी अवस्था आलेली आहे या अवस्थेचा सुद्धा सॉक्रेटिसने बारकाईने अभ्यास केलेला आहे. ज्या शासन प्रशासन आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज विकसित झालेला होता त्या समाजामध्ये मानवी जीवन जे जगत होते त्या मानवी जीवनामध्ये शांततेपेक्षा अशांतता अधिक निर्माण झाली होती. त्या मानवी जीवनामध्ये सहकार्यापेक्षा द्वंद्वाची भूमिका अधिक निर्माण झाली होती. त्या मानवी जीवनामध्ये प्रेमापेक्षा हिंसक वृत्ती अधिक निर्माण झाली होती. मग अशी वृत्ती का निर्माण झाली या सगळ्यांचं विवेचन त्यांनी आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून केलेलं आहे. आणि जेव्हा सॉक्रेटिस ते विचार विशद करत होते तर त्याच सॉक्रेटिसच्या संपर्कात त्यांचे शिष्य प्लेटो हे वयाच्या 20व्या वर्षी आलेले होते. आता प्लेटो का आले याची जेव्हा आपण बारकाईने विचार करतो तेव्हा एक गोष्ट जाणवते, ती ही की ज्या सॉक्रेटिसला जे विचार विशद करत होते त्या विचारामध्ये सॉक्रेटिसची एक वेगळी ताकद होती. आणि सॉक्रेटिस हा अनुभवी असा एक अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती आहे. तो अनुभव कसा होता? नगरराज्य ही छोटी छोटी होती. त्या नगरराज्यामध्ये जे मानवी जीवन जगत होते त्या मानवी जीवनावरती एक शासक होता. तो शासक आपले कायदे करायचा. ते कायदे करत असताना त्याची अंमलबजावणी करत असताना मग ती जनता ज्या जनतेवर शासन केलं जात होतं ती जनता त्या जनतेवरती लादलेली कायदे ही खऱ्या अर्थाने सर्वात चांगल्या असतात की वाईट असतात याचं जेव्हा विश्लेषण सॉक्रेटिस करतात तेव्हा अनेक कायद्यामध्ये वेगवेगळे दोष दाखवण्याचा पहिल्यांदा जर कोणी प्रयत्न केला असेल तर ते म्हणजे सॉक्रेटिस. अशा या सॉक्रेटिसने जे मानवांचे मानवी अधिकार होते, मानवी मूल्य होते, ते मानवी मूल्य पूर्णतः एका समुदायाकडे गेलेले होते. आणि तो समुदाय तिथला शासक समुदाय म्हणून ओळखला जात होता. त्या समुदायाला सोफिस्ट सुद्धा असे म्हणतात. आणि हा समुदाय परकीय देशातून ग्रीकमध्ये आलेला होता. ग्रीकमध्ये आल्यानंतर त्या समुदायाने त्या शासनावरती आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. ज्या वर्चस्वातून ती जनता त्या शासनाच्या
ज्या संहिता आहेत त्याचा स्वीकार ते करत होते. आता विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडला पाहिजे, मग तो कोणताही नागरिक असो, त्या नागरिकाला त्या नगरराज्यामध्ये राहण्याचा तर अधिकार दिलेला आहे, पण त्याचबरोबर त्या नागरिकाला शासन करण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे. हे कशामुळे कळतं? हे जेव्हा आपण सॉक्रेटिसच्या विचारांचं अध्ययन केल्यानंतर समजतं. मग तो शासन कशा पद्धतीने वाममार्गाकडे वळालेला आहे याची दखल आपण घेणं गरजेचं आहे आणि ही दखल आपण येणाऱ्या पुढच्या तासिकेमध्ये घेऊ. धन्यवाद.